नमस्कार, मैं डॉक्टर विश्वदीपक त्रिपाठी, सहायक प्राध्यापक वन शास्त्र महाविद्यालय दापोली। ये हमारा वुड एंड बैम्बू वर्कशॉप है। यहाँ पर हम बाम्बू से अगरबत्ती बनाना, बाम्बू से फर्नीचर बनाना, बैम्बू के हैंडीक्राफ्ट्स, बैम्बू के स्ट्रक्चर्स, बैम्बू से जो वेस्ट मटेरियल है बैम्बू का, उससे पैलेट्स और बैम्बू पिकल, ये हमारी मेजर एक्टिविटीज़ है जो हम यहाँ पर कंडक्ट करते हैं। हम इस वुड एंड बैम्बू वर्कशॉप में अलग अलग तरह की ट्रेनिंग्स भी हम जो फार्मर्स है, जो लोग इस बाम्बू सेक्टर्स में हैंडीक्राफ्ट्स और अदर एक्टिविटीज़ में काम करना चाहते हैं, उनके लिए भी हम हमारे वुड एंड बैम्बू वर्कशॉप में अलग अलग समय पर ट्रेनिंग देने की गतिविधियां करते रहते हैं। ELP प्रोग्राम के अंतर्गत हमारे कॉलेज ऑफ फॉरेस्ट्री के 8 विद्यार्थी इस समय यहाँ पर काम कर रहे हैं। वो 1 साल तक 5th एंड 6th इस सेमेस्टर में यहाँ पर एंगेज रहते हैं और वो अलग अलग तरह के प्रोडक्ट्स यहाँ पर डेवलप करना सीखते हैं। उसकी माहिती बच्चे आपके साथ शेयर करेंगे। अगर आपको ये वीडियो पसंद आता है तो कृपया करके इसको लाइक, शेयर, हमारे विद्यापीठ के YouTube चैनल को सब्सक्राइब करें और फेसबुक को फॉलो और लाईक करें। नमस्कार, मी संचिता चव्हाण, 3rd इयरची विद्यार्थिनी। तर आमच्या वर्कशॉपमध्ये आम्हाला लाकडापासून वस्तू बनवायला शिकवतात। तर या हँडीक्राफ्टमध्ये आम्ही पेन स्टँड, मोबाईल स्टँड, की होल्डर, की चेन, फोटो फ्रेम इत्यादी वस्तू बनवतो। तर या वस्तू बनवण्यासाठी आम्ही 3 लाकडांचा जास्त वापर करतो: टीक, शिवण आणि अकेशिया मॅन्जिओ। नमस्कार, मी संजीव कुवर, 3rd इयरचा विद्यार्थी। तर आमच्या वुड ELPच्या अंतर्गत आम्हाला वर्कशॉपमध्ये वेगवेगळ्या बांबूच्या हस्तकला कसे बनवले जातात हे शिकवतात। तर बांबूच्या हस्तकला 3 वेगवेगळ्या बांबूने बनवले जातात: माणगा, मेश आणि कलक बांबू। तर आमच्या वर्कशॉपमध्ये आम्हाला बांबूचे हँडीक्राफ्ट्स म्हणजे पेन स्टँड, अगरबत्ती स्टँड, ॲम्प्लिफायर, मॉर्निंग स्टिक आणि बांबूची डायरी हे वर्कशॉपमध्ये आम्ही बनवले आहेत। तर आम्हाला प्रत्येक प्रोडक्ट बनवण्यासाठी 2 ते 3 दिवस जातात। नमस्कार, मी धम्मज्योती पंचमे। आम्ही या वर्कशॉपमध्ये बांबूपासून हँडीक्राफ्ट बनवतो। बांबूपासून हँडीक्राफ्ट आम्ही 2 प्रकारे बनवतो। पहिलं म्हणजे बांबू डायरेक्ट घेऊन, म्हणजे जसे की पेन स्टँड, ॲम्प्लिफायर, अगरबत्ती स्टँड हे सगळे प्रोडक्ट्स आम्ही डायरेक्ट बांबूचा वापर करून बनवतो। दुसरं म्हणजे बांबू प्लायपासून। बांबू प्लाय आम्ही मांगा बांबूचा वापर करून बनवतो। मांगा बांबू यासाठी कारण मांगा बांबू हा पोकळ नसतो, ते भरीव बांबू असतो, त्यामुळे त्याचे आधी स्ट्रिप्स काढायचे। स्ट्रिप्स 2-3 स्ट्रिप्स काढून झाले की त्याला एक लेवलमध्ये आणून 2-3 स्ट्रिप्स एकत्र फेविकॉलने जोडायचे। ते झाले की मग एक बांबू आपल्याला असं प्लाय मिळतो। बांबू प्लाय मिळालं की त्यातून आपण कुठलेही आपल्याला जसे हवे तसे आपण प्रोडक्ट बनवू शकतो। आम्ही या वर्कशॉपमध्ये करंडा, डायरी हे सगळे प्रोडक्ट्स बनवले आहेत। नमस्कार, माझे नाव प्रज्वल प्रकाश मल्ल्या। मी तुम्हाला इथे बांबू ट्रीटमेंटबद्दल माहिती सांगण्यात आलो आहोत। बांबू ट्रीटमेंट ही का केली जाते मी तुम्हाला सांगतो। बांबू हा उडीग्रास असल्यामुळे त्याला बुरशी किंवा बाकीच्या कीटकांचा प्रादुर्भाव लगेच लागतो। त्यापासून बचावासाठी आपण CCB हे केमिकल वापरतो। CCB म्हणजे कॉपर क्रोम बोरॉन। हे केमिकल आपण यूज करण्यासाठी आपल्यासाठी मागे यंत्र आहे, त्याला आपण बोलतो बांबू ट्रीटमेंट मशीन। त्यामध्ये आपण व्हॅक्यूम क्रिएट करून CCB हे केमिकल बांबूमध्ये आतपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। तर बांबू ट्रीट केल्यामुळे काय होतं, तर बांबूची शेल्फ लाईफ वाढते आणि आजकालच्या जीवनामध्ये बांबू हा खूप महत्त्वाचा ठरला आहे, जो कन्स्ट्रक्शन किंवा काही आर्टिफॅक्टमध्ये यूज केला जातो। तर त्यासाठी आपल्याला बांबू ट्रीटमेंट ही खूप आवश्यक असते। बांबू ट्रीटमेंट केल्यामुळे बांबूची शेल्फ लाईफ वाढते, तसंच बांबूमध्ये बाकीचे बुरशी किंवा कीटक हे लागण्याचे प्रमाण सुद्धा कमी होते। त्यामुळे बांबू ट्रीटमेंट ही सर्वात स्वस्त आणि अफोर्डेबल असल्यामुळे आपण ते यूज करतो। आणि CCB हे केमिकल यूज करण्याचं प्रमाण असं आहे की 100 लिटर पाण्यामध्ये आपण 7 किलो CCB ही टाकून हे यूज केलं जातं। तर अशा रीतीने आपण ही बांबू ट्रीटमेंट कंप्लीट करतो। माझे नाव कांचन रामचंद्र उके। आम्ही या ELP दरम्यान बांबू पॅलेट्स बनवतो। बांबू पॅलेट्स बनवताना आधी बांबूचे छोटे छोटे तुकडे कटर मशीनच्या सहाय्याने कट केले जातात। त्यानंतर ते छोटे तुकडे जे चिप्स केले जातात ते क्रशर मशीनच्या मदतीने होतात। त्या क्रशर मशीनमध्ये ते छोटे चिप्स भुशामध्ये कन्वर्ट होतात आणि मग ते कॅश्यूनट सेल लिक्विडनी बाइंड केले जातात। ते मिक्सचर पॅलेटायझरमध्ये टाकून त्यांचे पॅलेट्स आपल्याला तयार मिळतात। पॅलेट्स हा मोठमोठ्या कंपनीत हीटिंग आणि कुकिंगमध्ये मदत करतो आणि थर्मल पॉवर स्टेशनला ॲज अ सब्स्टिट्यूशन कोयलासाठी पॅलेट्स वापरतात। अगर आपको ये वीडियो पसंद आता है तो कृपया करके इसको लाइक, शेयर, हमारे विद्यापीठ के YouTube चैनल को सब्सक्राइब करें और फेसबुक को फॉलो और लाइक करें। धन्यवाद।